नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण उपवासाची चकली बघणार आहोत. नेहमीप्रमाणेच पोकळ, नळीदार आणि खुसखुशीत बनते. 1 कपाचं प्रमाण बघूया. वरी हलकी भाजून घ्यायची आहे. 1 कप वरी घेतले म्हणजे वजनी प्रमाण हे पाव किलो आहे. बारीक पीठ दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्येच. याप्रमाणे तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा बनवू शकता. आता उरलेली वरीसुद्धा मी अशीच मिक्सरमध्ये पीठ बनवून घेणार आहे. पण हलकी भाजून मात्र घ्या. अशीच कच्ची वरी पीठ करून घेऊ नका. चकली मऊ पडू शकते. चाळून घ्यायची आहे म्हणजे एखाद दुसरा जर कण असेल तर तो बाजूला निघेल. सगळं पीठ व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता मोजून बघूया. 1 कप वरी होती. बाजूला काढून घेऊया. 1 कप वरीचं 1.5 कप पीठ तयार झालं आहे. आता या प्रमाणात आपण पाणी आणि इतर साहित्यसुद्धा मोजून घ्यायचं आहे. दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे मी, कारण या भांड्यात आता आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. कप तोच वापरायचा आहे म्हणजे समजणं सोपं जाईल. याच कपानं 1.25 कप मी पाणी घेतलं आहे. 1.25 कपच घ्या, जास्त नको. त्यानंतर पांढरे मिरे घ्यायचे आहेत 1 चमचा आणि 1 चमचा जिरे. मिरे नको असतील तर नाही टाकले तरी चालतील. आता ही पावडर आपल्याला पाण्यात टाकून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि जिरे मिरे पावडर, मीठ आणि 1 चमचा लोणी घ्यायचं आहे. फक्त 1 चमचा घ्या. कमी पडलं तरी चालेल पण जास्त टाकू नका. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. या प्रमाणात आधी करून बघा आणि यानंतर तुम्ही 1 किलोची चकली सहज बनवू शकता. पाण्याला चांगली सळसळून उकळी येऊ द्यायची आहे. पीठ आपलं तयार आहे. आता सावकाश हे पीठ या आधणामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थित मोजून घ्या, त्यामुळे उकड चुकत नाही. फ्लेम कमी केली आहे. कमी फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं ही उकड चांगली शिजू द्यायची आहे. कारण वरी ग्लुटेन फ्री असते. ती सॉफ्ट होणे खूप गरजेचं आहे. ती जर तशीच भरडसर राहिली तर चकलीसुद्धा कडकडीत होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित उकड शिजवूनच घ्यायची आहे. पाणी अगदी बरोबर झालं आहे. चिपचिपीत झालेलं नाही आहे किंवा कोरडंसुद्धा पडलेलं नाही. पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. याच प्रमाणात तुम्हीसुद्धा बनवून बघा. सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे. 2 फ्लेवरमध्ये आता ही चकली आपण बनवणार आहोत. झाकण झाकायचं आहे. फ्लेम अजूनही सुरूच आहे आणि त्यानंतर मी 2च मिनिटात भांडं खाली उतरवून घेतलं आहे. झाकून ठेवायचं आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि ती आतल्या आत उकड छान शिजून निघेल. सॉफ्ट झाली आहे. हात लावण्यासारखी झाली आहे. आता यातली निम्मी उकड मी परातीत काढून घेणार आहे. 2 फ्लेवरमध्ये बनवायची आहे म्हणून मी निम्मीच घेतलेली आहे. तुम्हाला जर सलग एकसारखीच बनवायची असेल तर सगळं पीठ घ्या. 1 वाटी राजगिरा पीठ मिक्स केले. आता लागेल तसं मिक्स करायचं आहे. खूप जास्त लागत नाही कारण पाणी आपण अगदी व्यवस्थित मोजून घातलं आहे. गार पाण्याचा शिपका द्यायचा आहे. खूप जास्त गार पाणी मिक्स करायचं नाही. पीठ जर सैल झालं तर चकलीसुद्धा मऊ पडू शकते. अगदी व्यवस्थित गुळगुळीत मळून घ्या. आणि आता हा दुसरा भाग. त्यामध्ये सुद्धा 1 कप राजगिऱ्याचं पीठ मिक्स केलं आहे आणि थोडंसं मीठ आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे टाकायचे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर अजून एखाद चमचा वाढवली तरी चालणार आहे. गरम असतानाच मळून घ्या. थंड झाली की अजिबात मळली जात नाही, गुठळ्या होतात त्यात. पाण्याचा शिपका द्यायचा आहे गार आणि त्यानंतर अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे. अगदी छान गुळगुळीत मळली जाते पण गरम असतानाच मळून घ्या. दोन्ही फ्लेवरमध्ये छान लागते. निम्मी आपण पांढरीच ठेवलेली आहे आणि निम्म्या उकडमध्ये काश्मीरी मिरची पावडर मिक्स केले. पांढरे मिरे टाकल्यामुळं चकली खूप टेस्टी लागते. पण मिरे आपल्याला उपासाला चालत नाहीत असं जर वाटत असेल तर 1 चमचा जिरे मिक्स करा. दोन्ही गोळे आपले तयार आहेत.
आता सगळ्यात आधी आपण पांढरी चकली बनवून घेऊया. दोन्ही फ्लेवर छान लागतात. अशी प्लेन चकली बनवली की मुलंसुद्धा उपासाचे पदार्थ आपल्याबरोबर खायला बसतात. खूप लहान मुलांना तिखट लागू नये म्हणून अशी प्लेन ठेवली तर चालते. स्नॅक्स टिफिनमध्ये नक्की बनवा ही चकली. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनासुद्धा चालणार आहे ही. खूप उपयोगी आहे, कारण वरी ग्लुटन फ्री असते आणि वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरते. अगदी छान काटेरी आपली चकली तयार झालेली आहे. मोडत नाही किंवा तुटतसुद्धा नाही. उकड व्यवस्थित झाली आहे, त्यामुळं तुटत नाही. राजगिरा पीठ मिक्स केल्यामुळं छान अगदी खुसखुशीत चकली तयार होते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते. अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि कशी बनली आहे चकली हे सुद्धा तुम्ही फीडबॅकमध्ये जरूर सांगा. अजून कोणता प्रकार तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा द्यायला विसरू नका. थोडा वेळ थांबायचं आहे, 1.5 ते 2 मिनिट, कारण अजून चकली कच्ची आहे. आत्ता या क्षणी जर आपण उलटली तर तुकडे पडू शकतात. त्यामुळे 1.5-2 मिनिट थांबायचे आणि मगच उलटवायचा प्रयत्न करायचा आहे. अगदी पोकळ नळीदार होते, पण वरी भाजून मात्र घ्या. व्यवस्थित उलटवून घेतलेली आहे आता. दोन्ही फ्लेवर छान लागतात. आता बाकीचे कुठले पदार्थ आपण उपासाच्या चकलीमध्ये टाकू शकत नाही, म्हणूनच पांढरे मिरे आणि जिरे ही पावडर खूप छान लागते यामध्ये. या 2च मसाल्यांमध्ये छान फ्लेवर येतो चकलीला. उकड व्यवस्थित झाली की चकली अशी फुलून येते. काटा चमच्यानं हळूवारपणानं सुट्टी करून घ्यायची चकली. राजगिरा पिठामुळं थोडीशी मऊसर होते. 10 ते 11 मिनिटं तळून घ्यायची आहे व्यवस्थित. आत्ता गॅस मिडियम ठेवला आहे, पण तळून होत आली की 1.5 ते 2 मिनिट गॅस मोठा करून घ्यायचा आहे. त्यामुळे चकली अगदी कुरकुरीत आणि छान होते. मऊ अजिबात पडत नाही. 2च गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत, की वरी भाजून घेणं आणि 10 ते 11 मिनिट तळणं. बुडबुडे कमी झाले की चकली काढून घ्या. आता ही तिखटाची चकली मी तळायला घेतली आहे. हा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो. दोन्ही फ्लेवरमध्ये करून बघा. तयार आहे वरीची चकली उपासाची. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.